आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। कुंभारीत पाझर तलाव फुटला, 70 हेक्टर शेती उद्ध्वस्त। माजी आमदार विक्रमसिंह सावंतांची धाव, तातडीच्या नुकसान भरपाईची मागणी। कुंभारी गावालगत असलेला पाझर तलाव अचानक फुटल्याने परिसरात भीषण परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। या दुर्घटनेमुळे सुमारे 60 ते 70 हेक्टर शेती बाधित झाली असून शेतकऱ्याच्या आयुष्यभराच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले आहे। प्राथमिक माहितीनुसार तलावाच्या बांधामध्ये घुस व सायाळ यांनी केलेल्या छिद्रामुळे बांध कमकुवत झाला होता। याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्यानेच हा तलाव अचानक फुटल्याची शक्यता व्यक्त होत आहे। तलाव फुटल्यानंतर प्रचंड वेगाने आलेल्या पाण्याच्या लोटाने शेतामध्ये घुसून ऊस, मका तसेच विविध बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले। अनेक ठिकाणी सुपीक माती वाहून गेल्याने शेतीची उत्पादन क्षमता घटली आहे। या दुर्घटनेत जवळपास 30 विहिरी गाळाने भरल्या असून पाण्याचे महत्त्वाचे स्रोतही निकामे झाले आहेत। काही शेतामध्ये तर जमिनीचा वरचा थरच वाहून गेल्याने भविष्यातील शेतीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे। घटनेची माहिती मिळताच माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। त्यांनी बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला, तसेच प्रशासनाशी चर्चा करून तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना योग्य व त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी केली। यावेळी नानासाहेब सूर्यवंशी, प्रभाकर जाधव, सरपंच कृष्णा जाधव, उपसरपंच अजित सूर्यवंशी, काकासो शिंदे, महादेव सूर्यवंशी, भानुदास जाधव, सोपान जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते। दरम्यान गावकऱ्यांनी संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना घडल्याचा गंभीर आरोप केला आहे। तलावाच्या बांधातील छिद्राकडे वेळेत लक्ष दिले गेले नसल्याने हा प्रकार घडल्याचे सांगत जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तलावांची नियमित तपासणी व दुरुस्ती करण्याची मागणीही करण्यात आली आहे। सध्या बाधित शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून त्यांना तात्काळ आर्थिक मदत, पीक नुकसान भरपाई व पुनर्वसनासाठी शासनाने त्वरित पावले उचलावीत अशी मागणी जोर धरत आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।